चला पुन्हा एकदा स्वागत आणि चांगली मॅच आणखी एक लढत आपल्या भेटीला होती. बगदो पोदी आणि दुसऱ्या बाजूला 8211 यंगस्टर नारपोली दोन्ही टीमला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातोय. दिनेश पाटील नारपोली टीमचा गोलंदाज पहिला इथून पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी बगदो पोदी संघ आपला एखादा खेळाडू पाठवा राखीव प्रतिनिधी. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर कदाचित संधी इथून चालून आली असती परंतु वेगानं दिनेश पाटील आला होता. समोर पुढ्यामध्ये बॉल पडलाय आणि तो चेंडू मात्र जातो एका धावेसाठी. पहिल्याच बॉलवर एका धावेनं टीमचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन होत आहे. तेव्हा बापू पोदी संघाचा पोदी संघ आपला एखादा राखीव प्रतिनिधी आमच्यापर्यंत. पहिला चेंडू ज्यानं फेस केला आधीला आपण पाहिला आणि आता हिरामन स्ट्राईक एंड वर हिरामन येतोय. त्यावेळेला बॉल आता मात्र आपण पाहू शकाल. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर लहानसा खेळाडू आहे. हवा सुद्धा तितक्याच वेगानं आली. वारा सुद्धा अगदी पाहायला मिळाला. वेगवान वारा होता आणि त्या दिशेनं जास्त बेनिफिट मिळाला या शॉटवर आणि आधीच्या बॅटमधून आज षटकार येतोय. धावसंख्या 2 पुढे जाईल. 6 पुढे जाईल. धावसंख्या 8. टीम चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 8 पाहायला मिळेल. दिनेश पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. दिनेशाचा बॉल चांगली फिल्डिंग सिली मिडॉनला आपण पाहत आहे. चेंडूला स्टॉप करतोय थांबवतोय आणि या एक सिंगल न मात्र टीम पोहोचतीये. ती टोटल आता मात्र 9 या अंकावर. तो पोदी संघाने 39 जमवल्या आणि 40 धावेचं टार्गेट आव्हान दिलं आता मात्र नारपोली संघाला. व्यासपीठावर सन्माननीय जगदीश मुकादम यांचं राहिलेलं आमच्यावर खूप सारं प्रेम सातत्यानं आणि गिरीश मुकादम असतील त्यांचं सुद्धा खूप सारं प्रेम आहे. हे बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलंय आणि एक चांगलं व्यक्तिमत्व व्यावसायिक क्षेत्रामध्ये हॉटेल क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव आहे. हॉटेल जय मल्हार आणि त्याचे मालक त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. येणारे 18 बॉल आणि उत्तरार्धामध्ये टीम नारपोली संघाला करायचे आहेत ते 40 धावा.
सातत्यानं ज्या ज्या वेळेला या मैदानावर डे स्पर्धा असतील, डे नाईट असतील, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत ज्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे, चांगलं सहकार्य असेल, त्यानंतर योगदान असेल आणि त्यानंतर मग जेवणाची व्यवस्था असेल, खूप साऱ्या गोष्टी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो, ते आपले जगदीश शेठ मुकादम असतील, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एक दिलखुश व्यक्तिमत्व आणि पुन्हा यांच्याकडे पाहिलं जात आहे. परंतु येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 40 धावसंख्येची आवश्यकता. कारण ज्या ज्या वेळेला टुर्नामेंट संपल्यानंतर हॉटेल्सला मेजवानी, मग पंच असतील, कॉमेंटेटर, या सर्वांसाठी सातत्यानं एक चांगली मेजवानी सुद्धा ते देत असतात. ते आमच्या जगदीश शेठ मुकादम असतील. चला पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. उत्तरार्धामध्ये 18 चेंडू आणि करायचे 40 धावा. सलामीची जोडी दिनेश पाटील कल्पेशला आपण पाहत आहे. एक नाव लौकिक नामची जोडी आहे नारपोली टेनिस क्रिकेट यंगस्टार मधील. आणि पहिला गोलंदाज हिरामन. हिरामनचा पहिलाच बॉल तेस्तरार वेगवान टप्प्यावर अगदी बॉल हाताळलाय आणि दिनेश पाटीलला बीट करताना पहिला चेंडू हिरामनने टाकलाय निर्धाव. येणारी 17 चेंडू आणि 40 धावा. हा बॉल इथून मात्र एका धावेसाठी पाहायला मिळेल. 2 चेंडू संपलेत. पहिला डॉट, त्यानंतर एक सिंगल आली. त्यानंतर आमच्या सन्माननीय गणेश दादा भोपी यांचा इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती करूया, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सुद्धा क्रांतीवीर ट्रॉफीमध्ये आपल्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजकीय क्षेत्रामधील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आपण पाहत आहे, बरीच वर्ष आपण ज्यांना पाहतोय गणेशजी भोपी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 3 चेंडूचा खेळ संपतोय आणि धावसंख्या 2. 40 धावा जमवण्यासाठी नारपोली संघाला मोठे फटके खेळणं, जी फलंदाजी आदिन आणि हिरामनने केली ती फलंदाजी कदाचित करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये एक एक मोठे षटकार चौकार येणं हे साऱ्या काही आता तुम्हाला करावं लागणार आहे. परंतु या वेळेला मात्र समोरच्या दिशेला फटका चांगला आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहत आहे गणेशजी भोपी दादांचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सायप्रीत लाईव्ह त्यांच्या माध्यमातून एक क्षणची टिपली जात आहेत. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण पाहू शकाल. आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकारानं स्वागत केलं. 4 धावा आल्या आणि 4 धावेनं टोटल धावसंख्या आता स्कोर कार्डवर पुढे जाईल. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 6. या वेळेला मात्र चेंडू बराच उंच उडालाय, परंतु डिक्लेअर झोन निर्धारित जागेमध्ये एका धावेसाठी. आणि 5 चेंडू पहिल्या षटकामध्ये संपतायत. 5 बॉल नंतर धावसंख्या 7 आहे. येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर 13 बॉल आणि 33 ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 33 धावा त्या मॅच मध्ये सामन्यामध्ये आता करायच्या आहेत. त्यामध्ये बॅटिंग करताना नारपोली संघाला अगेन्स्ट बाबदो पोदी संघाच्या, परंतु येणारी बॉल 13 आणि गरज उरली आहे ती टोटल आता 33 धावांची. चेंडू द्या. चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक हिरामनचं आपण पाहत आहे. हिरामनने अद्यापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि येणारे बॉल आता जर विचार केला आपण तर मग 13 चेंडू आणि गरज असेल 33 धावींची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते पंचाच्या डाव्या बाजूनं. समोर कल्पेशला आपण पाहत आहे. एक या वेळेला मात्र कव्हर मध्ये खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, थोडस फंबल पाहायला मिळाला. फंबलिंग झाली, मिस फिल्डिंग, त्याचा फायदा पुन्हा एकदा 2. जिथे सिंगल होती तिथे डबल आली. हिरामनचा पहिलं षटक संपलाय आणि धावसंख्या खर्च केली ती म्हणजे 9 धावसंख्या. दिनेशच्या गोलंदाजीचा विचार केला होता आपण, पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर हिरामननं फक्त 9 दिल्या. आता येणारे 12 चेंडू आणि 31 धावींची आवश्यकता. 12 बॉल 31.
यावेळेला बॉल अतिरिक्त उचली खेळपट्टीच्या बाहेर डेड बॉल पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. आणखी एक जे चेंडू असायला तर त्याच्यावर दंडित सुद्धा केलं जाईल. परंतु आता येणारे बॉल 12 आणि गरज असेल ती म्हणजे 31 धावसंख्येची. बारा चेंडू आणि तिची गरज फटका सुरेख दमदार सिक्सर इथून मात्र पाहायला मिळतोय. 31 धावा जमवायच्या आहेत. त्यामधील आलेल्या षटकार दिनेशच्या बॅट मधून आता मात्र 11 चेंडू आणि राहिल्या 25 धावा. 11 चेंडू आणि 25चं समीकरण पुन्हा एकदा चेंडू द्या. येणारे 11 चेंडू आणि आता 25 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. षटकार आल्यानंतर आदित्य हा गोलंदाज प्रेशराइज होईल, प्रेशर येईल का त्याच्यावर, की मग पुन्हा एकदा तर विचार केला तर धावा इथून जमवल्या जातील की वाचवल्या जातील हे परत पाहायचं. यावेळेला बॉल पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल कॉल. कारण एक खेळपट्टीच्या बाहेर त्यानंतर आणखी एक बॉल आला त्याच्यावर नो बॉल आणि आता फ्री हिट असेल. नो बॉलची एक धावा आली. येणारे 11 चेंडू आणि आता 24 धावा. एक षटकाराने थोडंसं प्रेशराइज केलंय ते म्हणजे आपण पाहत आहे गोलंदाज आदित्य आला. यावेळेला आपण पाहू शकाल एक चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल, पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीनं एक रन्स ऍड होईल. आता मात्र 10 बॉल आणि 23चं समीकरण आहे. येणाऱ्या 12 तारखेला 40 प्लसचे सामने जगदीश शेठ मुकादम यांच्या माध्यमातून असतील. स्मरण आणि दर्शन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक दिवसाची स्पर्धा असेल. थांबायचं आहे, एक दिवसाची स्पर्धा असेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 23 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आदित्यचा कमबॅकिंग बॉल होता. पडल्यानंतर थोडस उसरी घेणारा बॉल पाहायला मिळाला. संपर्क नाहीये चेंडू आणि बाटचा आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. येणारी 9 चेंडू आणि आता मात्र 23चं समीकरण आहे. 9 चेंडू आणि 23 धावेचं आता समीकरण या मॅच मध्ये असेल. नऊ चेंडू आणि 23ची गरज होती. फटका फसलाय. दीपेशनं टिपलेला झेल आणि त्यानंतर आपण पाहत आहे महत्वाचा विकेट. अगदी जो प्रयत्न करू शकला असता ज्याच्याकडे दमखम आहे मोठे फटके मारण्याची ती क्षमता आणि तो खेळाडू मात्र बाद झालाय. कल्पेश मस्कर. येणारी बॉल 8 आणि त्यामध्ये आता 23 धावा. जास्तीत जास्त आता दिनेश पाटीलला प्रयत्न करावा लागेल. स्ट्राईक जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवणं आणि त्याच्या पाठमधून धावा येणं हे आता सारं काही त्याला करावं लागणार आहे. 8 चेंडू आणि आता मात्र 23ची आवश्यकता. आठ चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. दीपेश आहे पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतोय. स्टॉप घेतोय, चेंडूला थांबवतोय. एक सिंगल आली आणि आता मात्र येणारी 7 बॉल आणि त्या 7 बॉल मध्ये राहिल्या 22 धावा. 7 चेंडू आणि 22चं समीकरण असेल आता मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 22.
सात चेंडू 22 ची गरज पुढ्यामध्ये दिलाय ओपी स्लॉट मध्ये फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये उंच आणि लांब लचक घेतोय दिनेशच्या बॅट मधून कडक सिक्सर 6 धावा आणि या 6 धावेने आता मात्र येणारे शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये राहिल्या तब्बल आता 16 धावेची गरज येणारे 6 चेंडू आणि 16 धावा त्या मॅच मध्ये नितीन दादा चौधरी यांचं आगमन झालंय येणारे 6 बॉल आणि आता मात्र 16 धाव संख्येची आवश्यकता कोण गोलंदाज असेल बाबू पोदी टीमच्या माध्यमातून की या धावा तो वाचवेल की मग दिनेश पाटील जशी खेळी करते ती खेळी करून या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करेल 6 बॉल सांगून जाणार आहेत कोणत्या संघाचा विजय निश्चित आहे कोण पुढे जाईल वशिनी संघासमोर खेळण्यासाठी येणारे 6 बॉल आणि 16 धावेंची गरज आहे या बॉलवर मात्र चांगली फिल्डिंग सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला आपण पाहू शकाल परंतु या बॉलवर आता धावा किती असतील पंचधावा 2 धावा कारण गोलंदाजच्या अंगाला बॉल अडलाय त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि मग अशा 2 धावा 1+1 2 धावा ऍड झाल्या येणारे बॉल आता 5 आणि त्यामध्ये 14 ची आवश्यकता 5 चेंडू आणि 14 धावा आता या सामन्यामध्ये राहतील 5-14चं समीकरण इक्वेशन असेल दिनेश पाटीलवर जबाबदारी आहे गोलंदाज सुमितला आपण पाहता सुमितवर जबाबदारी आहे पोदी संघाची आणि नारपोली संघाची जबाबदारी दिनेश पाटीलवर 5 बॉल आणि 14 5 चेंडू 14 ची गरज फटका सुरेख आहे का की फटका फसलाय आणि फटका मात्र सुरेख आहे क्षेत्ररक्षकाला बीट करतोय त्याच्या हाताला कदाचित स्पर्श झाला असावा आणि त्यानंतर मात्र जज करत होते परंतु जज चुकलाय जजमेंट करता आलं नाही आणि चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय हा येतोय दिनेशच्या बॅट मध्ये षटकार कुविन बॉल आणि यंदाच्या वर्षामध्ये बन्नाट खेळ त्याचा सुरू आहे येणारे बॉल आता मात्र 4 चेंडू 8 ची गरज आणखी एक मोठा फटका आणखी एक मोठा सिक्सर आणखी एक लांब षटकार सरळ बॅटने समोरच्या दिशेला 82-11 यंगस्टर नारपोली संघ मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे अप्रतिम खेळ करतो की मगाशीच म्हणालो की दिनेश पाटील जोपर्यंत मैदानात तोपर्यंत सामन्यामध्ये काही घडू शकता आणि त्याची प्रचिती त्याने दाखवली आहे तो सातत्याने तो खेळ करतोय आणि आता सुद्धा तेच दाखवतोय आणि त्याच्या बॅटमध्ये षटकार येणारे 3 चेंडू आता गरज आहे 2 धावींची 40 धावीचं आव्हान आणि त्याला पार करत असताना पाठलाग करताना एकटा लढतोय वन मॅन शो एकटाच झुंजतोय परंतु आतापर्यंत सामना संपलेला नाहीये गोलंदाजानं काहीशी चांगली कामगिरी जर केली तर कदाचित 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 सामन्यावर विजय प्रस्थापित करता आला असता परंतु